नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बीके भूमेश मध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, बसमध्ये आता ट्रॅव्हल्समध्ये थोडासा प्रवास चालू आहे आणि एक दोन दिवसापासून बऱ्यापैकी एक व्हिडिओ यूट्यूब वरती खूप जास्त फिरत आहे. त्याच्यावरती म्हणलं आपण पण व्यक्त व्हावं, आपण पण आपले विचार, आपलं मत हे मांडलेलं एकदम कधीही चांगलं राहील असं थोडंसं मला पण वाटलं आणि त्यासाठी हा एक आपण छोटासा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, एकंदरीत सांगायचं म्हणजे काय की बा आपली जी युवा पिढी आहे ऑलरेडी त्याचे घोडे लागून आहेत सगळ्याचे, आहे की नाही. तर युवा पिढीचे ऑलरेडी घोडे लागून आहेत आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त आपल्या युवा पिढीचे घोडे लावणारे किंवा बर्बाद करणारे जे लोक आहेत ते आहेत जे बॉलिवूडचे ऍक्टर आहेत, ज्यांना आपण हिरो म्हणतो, हे लोक आहेत. कसे सुरुवातीला काय सांगितलं की बोलो जुबा केसरी खाओ गुटखा, आहे की नाही. त्यानंतर मग काही लोक आले ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती, ते पण लोक आले. नंतर मग ते काय व्हिडिओ गेम वरती आले, त्यांनी बोलले की बा जंगली रमी पे आओ ना महाराज, ड्रीम 11 पे आओ ना महाराज. म्हणजे जेणेकरून की जे युवा पिढी आहे, जेणेकरून पुढचं काही बोलू शकणार नाही आणि त्याला बोलता येऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला गेला. आज अभ्यास सोडून किंवा कॉलेज सोडून किंवा शिक्षण सोडून, एज्युकेशन सोडून आज गेमिंग सोबत फिरणं किंवा इतर काही माध्यमांकडे वळत आहेत. बोलण्याचं माध्यम असं की जे ड्रीम 11 सारखे असतील गोष्टी किंवा मोठ्या मोठ्या ज्या इतर काही गेम असतील, जे पबजी सारखे गेम असतील. पबजी बंद झाला आहे पण त्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी ज्या आहेत ना, सगळ्यांनी कुठाने लावून दिलेत. असे ऍक्टर आहेत की पैशासाठी सगळे झुकून घेतलेत आणि त्यात आणखी पुन्हा एका महामानवाची त्यात भर पडली. असं की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले आणि गेमर्सला भेटले, टॉप इंडियन गेमर्स नाही का, त्यांना भेटले आणि त्यांना एक पुढाकार दिले की बढावा दिले की कशा पद्धतीने गेम खेळलं पाहिजेत किंवा गेम हा एक युवकांसाठी कसा प्रेरित राहील या सगळ्या गोष्टी संदर्भात. म्हणजे एकंदरीत म्हणू की आपण एखाद्या फेमसाठी किंवा आपल्या स्वतःच्या इमेजसाठी काय करतील याचा काही नेम नाही. कारण की त्यांना आता माहिती आहे की बा गेमवरती जो युवा पिढी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह आहे आणि त्यावरती गेलं तर निश्चितच आपलं एक फेम मोठी होईल आणि लोकांपर्यंत रीच होता होईल आणि युवा पिढीला नेऊन तिथं कसं कुचकता येईल, जेणेकरून कोणताही युवा प्रश्न करणार नाही की आमचा रोजगार कुठं गेला, आमचं शिक्षण कुठं गेलं, आमचं आरोग्य कुठं गेलं. इतर सगळ्या गोष्टीवरती कोणताच युवा बोलणार नाही आणि बोलू शकणार नाही. यासाठी त्यांना गेमवरती, नेटवरती, फ्री नेटवरती एंगेज करून दिले. दुसरं एक की जो हा मीडिया आहे किंवा जो मीडिया म्हणतो किंवा न्यूज चॅनल वाले आहेत ना, यांनी सुद्धा मस्त उचलून धरलेत. काय माणुसकी आणि काय नीच झालेत रे मीडियावाले सुद्धा. म्हणजे एकीकडे मणिपूर जडताय, इकडं तिकडं असे असंख्य प्रश्न आहेत, त्यांच्यावरती बोलायला यांच्याकडे वेळ नाही. पण ते काय प्राईम टाइम काय चालवतायत, त्या गेमर्सचे इंटरव्ह्यू काय घेत आहेत, त्यांना काय उचलून काय धरलेत की बा युवकांसोबत जुळण्यासाठी, त्यांच्यासोबत त्यांच्या भाषेत कसं बोलण्यासाठी काय काय मीडिया त्याच्यावरती भिडलाय आणि पुरा जवळपास पूर्ण दिवस गेम त्याच्यावरतीच सगळा मीडिया भिडला होता. तुम्ही पाहून घ्या, हे काही व्हिडिओच्या क्लिप्स मी लावतोय. तर त्या व्हिडिओ खूप मोठे आहेत, खूप लांब आहेत. ते सांगणं किंवा ते दाखवणं हे अवघड आहे जरा, पण काही ह्या क्लिप्स आहेत जेणेकरून तुम्हाला पण समजून येईल की आपल्या जे देशाला कुठं नेण्याच्या मार्गावरती चालू आहेत. क्या आपको ये फेस करना पड़ता है गेमिंग एंड गैम्बलिंग, इन दोनों की लड़ाई आपके सामने आती होगी, तब आप कैसे हैंडल करते हैं? तो ऐसे समझते अच्छा ये तो हम जैसे लूडो खेलते हैं, बट वैसा नहीं है. वो हम कह सकते हैं कि चेस जैसी एक कॉम्प्लेक्स गेम्स हम मोस्टली खेलते हैं, जिसमें बहुत सी मेंटल स्किल्स भी चाहिए रहती है. क्या कोई रेगुलेटरी बॉडी हो सकती है? रेगुलेट शब्द ठीक नहीं होगा, वरना सरकार का स्वभाव होता है हर चीज में हाथ डालना.
और हर बच्चा खेले। वैसे आप इंडिया के सबसे बड़े इन्फ्लुएंसर हैं जिसकी बात सब सुन के मानते भी है। जब आपकी ये बात बाहर आएगी तो मुझे लगता है 100% लोग इस वे में सोचेंगे। ये देखिए, राइट नीचे आना है ना, आप अंदर चले जाइए यहाँ से। मैं बहुत खुश हूँ क्योंकि ये एक इंडियन गेम है, फर्स्ट टाइम मतलब सर खेल रहे हैं। क्या बात है, पहुंच गए। गेम इतनी ही है कि नहीं, गेम तो बहुत बड़ा है। इनको मिलेगा एक त्रिशूल मिलता है यहाँ पर, तो ये देखिए ये त्रिशूल है यहाँ पे। तो जैसे ये इन्होंने ई दबाएंगे तो इनको ये त्रिशूल मिल जाएगा। यानी आप लोगों का कितना समय जाता होगा इसमें देख रहा हूँ। सर आपको कैसा लगा आज गेमर्स से बात करके? मैं अभी नया हूँ इस दुनिया में, तो मैं बहुत सोचूंगा इस पर। युवा पीढ़ी का भला भी हो जी, और इसका एक पॉजिटिव क्रिएटिव उपयोग कैसे हो, और हम दुनिया में चीजों को लेके जाएं। आपके कैरेक्टर का नाम नमो है। ये जॉयस्टिक है। हाँ, ये सर आपका कैरेक्टर है और ये जंप बटन है। मैं पूरा दिमाग खपाऊंगा जरा। बहुत मजा आया गाइस, सर से सक्सेसफुली हमने मोबाइल गेम खिलवा दिया इन इंडिया। भगवान करे मुझे इसकी आदत ना लगे। ये तो बनता है। नाही का? एकीकडं त्याच पीएमला मणिपूर सारख्या ठिकाणी, लडाख सारख्या ठिकाणी सोनम वांगचुक किती ज्यावेळेस तो त्याच्या गोष्टीवरती बोलतोय तर त्यावेळेस 144 लावून त्याला हटवल्या जात आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती कुणी बोलायला खाली नाही। जे शिक्षणावरती पेपरफुटी असेल किंवा भरती असेल त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही। त्यावरती जेव्हा प्रश्न उभे होतात त्यावरती प्रश्न करणारे येतात, तर त्यावेळेला त्यांचे तोंड बंद करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात। आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं युवकांना पिंजऱ्यात बंद करून ठेवून देतात। तर तुम्ही कसे विचार करता यावरती नक्की सांगा। तेवढं तुम्हाला पटत असेल तर पहा, आम्ही या पद्धतीने विचार करतोय। तर व्हिडिओ नक्की आवडला तर शेअर करा आणि ह्या क्लिप्स थोडं पाहून घ्या, तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की बेन काय खरं सांगताय की खोटं सांगताय। भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा। सर्वांना नमस्कार।